तू क्यों समझा रहा है? मैं आराम करूं। तुम क्यों समझा रहा है? मैं प्रत्याशी तू हूं। अधिकारियों के बीच क्यों आया? मैं अधिकारी आपण अनेक वेळा पाहतो एखादा मंत्री संबंधित नागरिकांना किंवा एखादा अधिकारी संबंधित नागरिकांना आरमूटपणे बोलतो, अर्वाच्य भाषेत बोलतो, अपमानजनक शब्दात बोलतो आणि अनेक वेळा खालच्या पातळीवर जाऊन शिवाई दिल्या जात असतात. अशा वेळेस नागरिकांना काही अधिकार नाहीयेत का? अधिकाराबद्दलचं काही संरक्षण होत नाही का? नागरिकांचं काही प्रोटेक्शन डिग्निटी आहे की नाही? तर या सगळ्याबद्दल आहे. घटनेनं पूर्ण संरक्षण दिले. आर्टिकल 19 नुसार बोलण्याचा अधिकार बोला. आर्टिकल 21 नुसार राईट टू लाईफ मध्येच राईट टू डिग्निटी आहे आणि राईट टू प्रायव्हसी पण आहे आणि यानुसार प्रत्येक नागरिकाला लीगल पॉवर आहे. आपल्या देशात कायद्याचं राज्य आहे. कायद्याचा पॉवर वापरा आणि कायद्याने नोटीस पाठवा, कायद्याने लेखी तरतूद करा. वो पुलिस थाना तो शायद आप ही ओन करते हैं, जी सर। है ना? नहीं सर, मैं उस समय पदस्थ था सर जब। नहीं आप लीजिए, आप वहाँ के बॉस हैं, सबसे बड़े अधिकारी हैं पुलिस थाने के आप। उस समय पोस्टेड था सर, मैंने तत्काल FIR कराई थी सर। कोर्टामध्ये याबद्दलची अपील करा आणि संबंधित वैदिक व्यक्ती अधिकारी जसं आपल्या कस्टमर बद्दल मिसबिहेव्हिअर केलेला आहे याप्रमाणे त्यांच्याकडे आपण योग्य ती कारवाई करू शकतो. और ज्यादा बोलोगे तो और तकलीफ पे जाओगे, क्योंकि तुम्हारा कंडक्ट रिकॉर्ड में दिख रहा है हमको. म्हणजे सरकार व अधिकारी मर्यादित आहेत. जनता मालक आहे, संवैधानिक राज्य आहे, कायदा सर्वश्रेष्ठ आहे. तसं संरक्षण प्राप्त नक्कीच जनतेलाही आहे.